आपल्याला माहितीच आहे की कॅन्सरच्या 4 स्टेजेस आहेत. बहुतेक सगळ्या स्टेजेसमध्ये कॅन्सर सर्जरी होते. स्टेज 1 आणि स्टेज 2 असतो, त्याच्यामध्ये कॅन्सर हा लोकल असतो, म्हणजे एकाच ऑर्गनमध्ये असतो. तो ट्यूमर मास काढून टाकणं खूप सोपं जातं आणि याच्यामध्ये अप टू 99% कॅन्सर सेल्स काढून टाकण्याचं काम ऑन्कोसर्जन करू शकतात. स्टेज 3मध्ये कॅन्सर सेल्स एका लोकल अवयवामध्ये ऑर्गनमध्ये असतो, पण तो थोडासा जास्त स्प्रेड झालेला असतो. कदाचित होऊ शकतं की त्या अवयवाच्या आजूबाजूला जे अवयव आहेत ते सुद्धा कॅन्सरग्रसित झालेले असू शकतात आणि लिम्फ नोडसुद्धा इन्व्हॉल्व्ह होण्याची शक्यता असते. कॅन्सर सेल्स आहे लिम्फ नोडद्वारे म्हणजे लसिका ग्रंथीच्या प्रभावाद्वारेच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. त्यामुळे ह्या स्टेजमध्ये सर्जरीचा खूप मोठा रोल येतो. याच्यामध्ये ऑन्कोसर्जन हे पाहतात की जो मेन भाग आहे, जिथे जो कॅन्सर आहे तो भाग म्हणजे ते अवयव ते काढून टाकतातच, पण सोबत त्यांना जशी अशी शंका येते की त्याच्या आजूबाजूचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर असू शकतो किंवा त्यांना व्हिजिबल दिसतोय, तर तो पार्टसुद्धा ते काढून टाकतात आणि सोबत लसिका ग्रंथी लिम्फ नोड्स पण काढले जातात. स्टेज 4मध्ये साधारण ऑन्कोसर्जन सर्जरी प्रिफर करत नाही, कारण स्टेज 4मध्ये कॅन्सर हा शरीरात पूर्ण पसरलेला असतो आणि व्हायटल ऑर्गनमध्ये सुद्धा गेलेला असतो. त्यामुळे फक्त लोकल ठिकाणची सर्जरी करून उपयोग नसतो. पण समजा अशा काही ठिकाणी कॅन्सर पेशंटला कॅन्सर आहे, ज्याच्यामुळे त्याला खूप त्रास होतो आहे, वेदना होतात, अशा वेळेस तिथे सर्जरी केली जाते आणि तो ऑर्गन आणि ते ट्यूमर लिजन पूर्ण काढून टाकला जातो. सर्जरी मुख्यतः पॅलेटिव्ह सर्जरी म्हणून केली जाते, ज्यामुळं पेशंटला त्याचे जे सफरिंग, त्याच्या ज्या वेदना असतात त्यापासून आराम मिळतो आणि थोडंसं तो कम्फर्टेबल लाईफ जगू शकतो.